आता हा तुम्ही फॉर्म्युला बघाल की कशा प्रकारे ITCचा रिफंड मिळणार आहे. हा रूल दिला 89(4), रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ. आता जर LUT फाईल करत असेल, कोणी जरी फाईल केलं असेल किंवा बॉन्ड असेल तर त्याला ITC अकोमोडेट होईल, त्या ITCचा रिफंड मिळणार आहे. आता काय होतं, सगळेच पर्सन फक्त एक्सपोर्ट करतात जरुरी नाही, लोकल सप्लाय पण करतात. समजा एक 20-30% लोकल करत असतील, 70-80% एक्सपोर्ट करत असतील. एखाद्या महिन्यात एक्सपोर्ट जास्त होतो, एखाद्या महिन्यात लोकल सप्लाय जास्त होतो, काही असेल. मग त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला त्यांच्याकडे जो काय बॅलन्स आहे तो ITC लोकलचा पण असतो आणि एक्सपोर्टचा पण असतो ना, बरोबर आहे ना. रिफंड अमाऊंट किती मिळेल त्यातली, जो लोकल सप्लाय केला आहे त्याचा ITC रिफंड नाही मिळाला पाहिजे. तर टर्नओव्हर काढा पहिले, टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स आणि टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आणि ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. किती टर्म झाला? 3 टर्म झाला. आणि चौथी टर्म काय की नेट ITC इंटू नेट ITC. आता नेट ITC कसा करायचा? आता रिफंड अमाऊंट दिले, रिफंड अमाऊंट काय करायचं आपल्याला काढायची आहे. तर रिफंड अमाऊंट मीन्स द मॅक्झिमम रिफंड दॅट इज ॲडमिसिबल. किती रिफंड मिळू शकतो. आता आपण कुठल्याही व्यक्ती, तर जस्ट एक मी परवा एक संवाद ऐकला असेल, 2 बायका चालल्या होत्या आणि बोलल्या आता माझा मुलगा शाळेत राहत नाही, सुट्टी आहे, तर डबल जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा मी टीचरशी बोलीन आणि जेव्हा स्कूल परत चालू होईल डबल. आता ह्या डबल शब्द मी ऐकला 2-3 वेळा. हा डबल शब्दाचा अर्थ काय? स्कूल डबल चालू होईल ना तेव्हा मी टीचरशी बोलीन माझ्या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे, मग ठरवू आपण काय करायचं. पण आता तर काय करता येणार नाही, स्कूल डबल चालू होईल तेव्हा. आता इथे डबलचा अर्थ काय होतो? सिंगल डबल हा शब्द अर्थ नाही आहे. म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये पण असे आपण शब्द असे येतात आणि ते आपल्याला समजतात आणि ते आपल्यामध्ये प्रचलित असल्यामुळे आपण त्यात कन्फ्यूज होत नाही, गोंधळ होत नाही आपला. पण जेव्हा आपण कायद्यामध्ये एखादा शब्द वापरला जातो तेव्हा आपल्या प्रचलित भाषेमधला शब्द इथे शब्दात इथे अर्थ काढायला गेलो तर वेगळाच अर्थ निघेल, डिक्शनरी मिनिंग वेगळाच अर्थ निघेल. मग यांना अपेक्षित काय? तुम्हाला की हा काय शब्द आहे? नेट ITC माहिती आहे आपल्याला, जो ITC आहे तो. तर नेट ITC यांनी डिफाईन केला आहे. नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट अँड इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. आता रिलेव्हंट पिरियड काय असेल? आता जर का रिलेव्हंट पिरियड पण डिफाईन केला असेल तर तो बघायला पाहिजे. रिलेव्हंट पिरियड मीन्स द पिरियड ऑफ फॉर विच द क्लेम हॅज बीन फाईल्ड. ज्या कालावधीमधला जो क्लेम आहे तो कालावधी रिलेव्हंट पिरियड. त्या पिरियडमधला आता आपण काय बघितलं अगोदर? डीम एक्सपोर्ट बघितलं, आणखीन मर्चंट एक्सपोर्ट. त्यांचा डायरेक्टली मिळतो ना ITC, त्यांचा ITC पण डायरेक्टली मिळतो. तो पण जर करत असतील तर त्याच्याकरता वेगळी प्रोसिजर आहे. एकूण जे काय मी इनवर्ट सप्लाय घेतला आहे त्यात जो ITC आला आहे तर त्याचा ITC बाजूला करा. तो बाजूला केल्यानंतर तर समजा एखाद्या व्यक्ती ते करतच नाही आहे, समजा हे मी करतच नाही आहे, तर माझ्याकरता हा विषयच काय झाला? इरिलिव्हंट झाला. ह्या विषयाची माझ्याकडे संबंधच नाही, मी ते करतच नाही, मी फक्त एक्सपोर्टच करतोय. तर नेट ITC मीन्स जो ITC आहे तो ITC मी विचारात घेईन. आपण मागच्या वीकमध्ये हे बघितलं ना 4A4Bचं, हे जे काय बघितलं होतं आपण, हां, मर्चंट एक्सपोर्टर आणि डीम एक्सपोर्ट, त्याचा ITC वेगळ्या प्रकारे जातो, त्याची तरतूद वेगळी, याला वेगळा रूल आहे. डीम एक्सपोर्ट
आता हे वेगवेगळे जे काय रिफंड मिळतात त्याचं एकत्रितच अप्लिकेशन करता येत नाही. कुठल्या कारणाचा रिफंड आहे? डीप एक्सपोर्ट. आता जर का मी ते ॲप्लिकेशन करीन, समजा माझ्याकडे 3 आहे, ते मी करीन आणि जेवढा मी ITCचा क्लेम करतो तर काय होईल बघा. समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये अमाऊंट असेल आणि जर का मी त्या 4A प्रमाणे रिफंड घ्यायला गेलो, ती अमाऊंट किती आहे? समजा 20,000 आहे. तर इमिजिएटली काय होतं, यातली 20,000 अमाऊंट डेबिट होतो आणि 80,000 राहते. म्हणजे ऑलरेडी 4A मधले गेलेच ना तिकडे. असं नाही की 1,00,000 पडून राहतील, ITC राहणारच नाही तिकडे. तो ते ॲप्लिकेशन मी जसं फाईल केलं तिथनं ती अमाऊंट कमी होणार, उरले 80,000. आता त्या 80,000मध्ये जर का मला पुढचं या रूलप्रमाणे काय रिफंड घ्यायचं आहे, त्याचं मी ॲप्लिकेशन करीन, त्यातनं ती अमाऊंट कमी होईल. म्हणजे माझ्याकडे जी उपलब्ध अमाऊंट आहे त्यातनं ऑलरेडी त्या रिफंड क्लेम केल्यामुळे या अमाऊंट वजा झालेल्याच आहेत. पण फॉर्म्युलामध्ये काय होतं ते येतं, त्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. हे जो ITC आहे तोच ITC आहे, तो आपला नेट ITC आहे हेच म्हणताय ना फायनली. तिकडे 1,00,000 असणारच नाही की तुम्ही 40,000 वेगळे करा. ते ऑलरेडी जरा क्लेम एक तर नाही आहे किंवा जर क्लेम घेतला तर गेलेले आहेत, इथं कटलेले आहेत, ते कट झालेले आहेत. नेट ITC अवेल्ड ऑन इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस. आता ह्यात एक पॉईंट बघायचा आहे, कॅपिटल गुड्सचा ITC त्यामध्ये असू शकतो, तो आवर्जून वजा केला पाहिजे. फक्त आता तुम्ही ह्यात जर का बघाल नेट ITC जेवढी अमाऊंट दिसते त्याचे काही इन्व्हॉइस असतील ना माझ्याकडे, मी जिरो सप्लाय केला आहे त्याच्यासाठी मी काय इनपुट सर्व्हिसेस घेतल्या आहेत त्याचे इन्व्हॉइस असतील. मग त्याची अमाऊंट किती आहे, मग ते काळजीपूर्वक बघायला पाहिजे की कॅपिटल गुड जर घेतलेले असतील तर 3-4 वर्षापासून एखादी समजा मशिनरी घेतल्यानंतर ITC येतोय, तो आहे तिथे, त्याचा तर रिफंड मिळणार नाही. जर लोकल सप्लाय करत नसतील तर तिकडे तो ITC ॲज इट इज राहणार आहे. आता ज्यावेळेस जो ITC मागितला जातो त्याचे इन्व्हॉइस अपलोड करायला लागतात ना, त्या इन्व्हॉइसवरून कळतं की कॅपिटल गुडचा ITC आहे की नाही आहे. त्यामुळे एवढं होऊ शकतं की एकूण जो ITC आलेला आहे त्यातनं ITC अवेल्ड इनपुट सर्व्हिसेस ड्युरिंग द क्लिअरन्स पिरियड किती आहेत तेवढा घेणं महत्त्वाचं आहे. समजा अगोदर माझ्याकडे 3 लाखाचा ITC पडलेला आहे, जो कॅपिटल गुड्स आहे, तर त्याला काय रिफंड मिळणार नाही. जे रिलेव्हंट पिरियडमध्ये इनपुट सर्व्हिसेस घेतलेले आहेत त्याचा ITC घेणं गरजेचं आहे. हा विषय आपण बाजूला काढला. ओके, जे येईल तो नेट ITC आहे. टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स मीन्स, झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्सचा टर्नओव्हर मीन्स द व्हॅल्यू ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स मेड ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड किंवा LUT विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट होतं. ऑर द व्हॅल्यू, काय म्हटलंय, एक ती व्हॅल्यू काढा. काय, कुठली व्हॅल्यू काढा, व्हॅल्यू ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स मेड ड्युरिंग द पिरियड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, ती व्हॅल्यू किती आहे ते बघा. दुसरा, ऑर the value which is 1.5 times the value of like goods domestically supplied by the same. समजा मी काही टूल्स सप्लाय करतो तर तसे सेम टूल्स, लाईक म्हणजे सेम, किंवा मी सोप सप्लाय करतोय तर त्या क्वालिटीचे, त्या रेप्युटेशनचे सेम ते प्रॉडक्ट लोकली मार्केटमध्ये डोमेस्टिक म्हणजे जो भारतामधला सप्लाय होतो त्याची व्हॅल्यू किती, त्याची 1.5 टाइम्स व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे 100 रुपये 150 रुपये घ्यायची. द व्हॅल्यू विच इज 1.5 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ लाईक गुड्स डोमेस्टिकली सप्लायड बाय द सेम ऑर सिमिलरली प्लेस सप्लायर हॅज डिक्लेअर्ड बाय द सप्लायर. ह्या दोघांमधली लेस काय, ती व्हॅल्यू येईल. लक्षात, जेवढं सप्लाय जेव्हा होतो तेव्हा त्याची व्हॅल्यू जर का जास्त लावली असेल, प्रमाणाच्या बाहेर लावली असेल, तर रिफंड आहे ना जास्त अमाऊंटचा मिळतो. त्यामुळे ती व्हॅल्यू मॅनेज केलेली नाही, म्हणून तेच प्रॉडक्ट लोकली तुम्ही केवढा विकता किंवा तुम्ही विकत लोकली नसाल तर दुसरा कोण सप्लायर असेल तो डोमेस्टिकली ती वस्तू, त्या प्रकारची वस्तू केवढा विकतो, त्याची जी किंमत आहे त्या 1.5 पट व्हॅल्यू काढा. लक्षात ना, म्हणजे समजा मार्केट कॉस्ट माझी 100 आहे, जेवढं सप्लायला ॲक्च्युली सप्लाय जेवढं सप्लाय करता 100लाच करतो, पण दाखवताना 300 दाखवतो, असं तर करत नाही.
लोकली केवढाला विकतो 100, मग 150 होईल. लोकली केवढाला विकतो समजा 150, तर 1.5 किती होईल 250 होईल. 300 तर होणार नाही लक्षात ना. त्यामुळे अशा प्रकारे गव्हर्नमेंटला लोक काही चुकीची व्हॅल्यू टाकून रिफंड जास्त घेण्यासाठी चिटिंग करत असतील तर त्यासाठी तसं होऊ नये म्हणून मग हा रूल असा बनवला की 1.5 व्हॅल्यू घ्या त्या वस्तूची. व्हॅल्यू ॲज पर इनवॉइस 5 लाख आहे. व्हॅल्यू ऑफ लाईक गुड्स डोमेस्टिकली सप्लायड, म्हणजे भारतामध्ये जेव्हा तो गुड सप्लाय केला जातो तेव्हा व्हॅल्यू किती आहे 4 लाख. आता 4 लाखाचे 1.5 टाइम्स केले तर 6 लाख होते. जर इनवॉइस व्हॅल्यू 5 लाख आहे तर 5 लाख जास्त आहेत का 6 लाख जास्त आहेत. लोअर काय 5 लाख, मग 5 लाख ही व्हॅल्यू येऊ शकते. आपण काय बघतोय टर्नओव्हर ऑफ जेवढेच आपल्या गुड्स बघतोय. इनवॉइसची व्हॅल्यू 20 लाख, डोमेस्टिकली 10 लाखाला जातो, व्हॅल्यू किती होईल 1.5 पट 15 लाख. मग इथे 20 लाख मान्य होणार नाही, 15 लाख होते. व्हॅल्यू ॲज पर इनवॉइस 20 लाख आहे, डोमेस्टिकली सप्लायड 14 लाख आहे, 21 लाख झाले. मग इथे 20 लाख जे आहेत तेच होते. कळलं ना. टर्नओव्हर ऑफ जेवढे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, हे गुड्स सर्व्हिसेस कसं काढायचं. याचं आपण वरती बघितलं हे जेवढे सप्लाय ऑफ गुड्स होतं. आता सर्व्हिसेस, गुड्स ॲक्च्युअलमध्ये गेले याचा प्रूफ असतो. सर्व्हिसचा प्रूफ काय, पैसे इनवॉइस बनवला पैसे नाही आले तर, आणि ते कस्टमरना काय जात नाही, त्यामुळे सर्व्हिस दिली गेली हे काही कळू शकत नाही ना. पेमेंट आलं म्हणजे पेमेंट उगाच कोण देणार नाही ना. झिरो रेट टर्नओव्हर ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मीन्स द व्हॅल्यू ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड or letter of undertaking calculate in the following manner. नेमली कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. पहिले झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिस इज द ॲग्रिगेट, म्हणजे एकूण ऑफ द पेमेंट रिसिव्ह ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. किती पेमेंट त्या कालावधीत मिळालं हे बघा. ओके, हे बघितलं तर यामध्ये सांगितलं प्लस करायला. काय प्लस करायला सांगितलं, झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस वेअर सप्लाय हॅज बीन कम्प्लिटेड ऑर विच पेमेंट हॅड बीन रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन एनी पिरियड प्रायर टू द रिलेव्हंट पिरियड. म्हणजे रिलेव्हंट पिरियडमध्ये आता आपण ज्याचा रिफंड मागतोय त्या पिरियडमध्ये ती सर्व्हिस दिली गेली पण त्याचं पेमेंट अगोदर घेतलं होतं, ती व्हॅल्यू ॲड करा. ॲडव्हान्स अगोदर घेतला पण सर्व्हिस आत्ता दिली. आणि समजा मला इकडे मी सोपा आकडा घेतो, जागा पण कमी आहे, 1000 रुपये इथे आले. ओके, या 1000मध्ये मी अगोदर पैसे घेतले होते 200 रुपये, त्याची सर्व्हिस आत्ता दिली. आणि हे 1000 रुपये आत्ता घेतलेत त्याची संपूर्ण सर्व्हिस रिलेव्हंट पिरियडमध्ये दिली आहे का, त्याचं उत्तर नव्हतं. 300 रुपये सर्व्हिस मी पुढे देणार आहे रिलेव्हंट पिरियड नंतर, मग ते मायनस करा. मग यातनं मी हे प्लस केले ते 1200 झाले. आणि यातले 1000मध्ये 300 रुपये असे आहेत त्याची सर्व्हिस आत्तापर्यंत दिलेली नाही आहे, मी रिफंड मागतो तेव्हा रिलेव्हंट पिरियडचा पैसे आले रिलेव्हंट पिरियडमध्ये, मग ते मायनस करेल. 900 रुपये झाले. हा काय झाला टर्नओव्हर ऑफ झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तुम्ही असं करू शकता, समजा 1000 रुपये आले बँकेमध्ये रिलेव्हंट पिरियडमध्ये, तर हा टर्नओव्हर आहे का. 1000 रुपये आले, यातलं हे मी मायनस जे नंतर केलंय की ह्यातलं आहे ना, 300 रुपयाचं काम नंतर करणार आहे, मग 700चंच काम केलं ना, 700चंच काम केलं. पण 200 रुपये अगोदर घेतले होते त्यावेळेस ते मायनस केले असतील ना, मग ते काम आता झालं, मग ते प्लस करा.
उत्तर दोन्हीकडे 900 झालं ना. तुम्हाला कुठलं सोयीस्कर वाटतं त्यावर तुम्ही करा. जे आत्ता पैसे आले 1000 रुपये, ह्या सगळ्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. मग काम पूर्ण झालेलं नाही तर 300 मायनस केले, 700 आले. आणि जे आत्ता काम पूर्ण झालं त्याचे पैसे अगोदर घेतले होते तेव्हा काम पूर्ण झालं म्हणून ते मायनस केले होते ना, मग ते ॲड करा 200. आता काम पूर्ण झालं. हा टर्नओव्हर आहे. ओके, हेच खाली दिलं आहे. ॲग्रिगेट ऑफ पेमेंट, किती पेमेंट मिळालं एकूण ते बघा. ॲड, अगोदर पेमेंट घेतला होता, सर्व्हिस आत्ता दिली आहे, ती अमाऊंट ॲड करा, ही प्लस करा आणि मायनस करा आत्ता जे पेमेंट घेतलं त्यातली काही अमाऊंटची सर्व्हिस ही पुढे दिली जाणार आहे, तेवढे मायनस जी येईल ती टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिस. आपला फॉर्म्युला काय आहे बघा परत एकदा. तुम्ही टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिस गुड्स बघितला, टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिस बघितला, नेट ॲडीसी बघितलं. आता काय आलं, ॲडीसी टोटल टर्नओव्हर. Adjusted total turnover means the sum total of the value of the turnover in a state or union territory as defined under section 2 clause 112 excluding the turnover of services. सर्व्हिसचा टर्नओव्हर त्यातनं बाजूला करायचं. काय दिले बघा आता, कशा प्रकारे दिले. आता ज्या वेळेस तुम्हाला हे रेफरन्स दिला 112 क्लॉजचा, तो काय म्हणतो, टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन यूटी मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज एक्सक्लुडिंग. टर्नओव्हरमध्ये इन्व्हर्ट सप्लाय येत नाही, एक्झाम सप्लाय येईल, एक्सपोर्ट येईल आणि टॅक्सची व्हॅल्यू वजा, तो टर्नओव्हर आहे. प्लस हे घ्या, प्लस काय घ्यायला सांगितलं, द टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ क्लॉज डी अबोव अँड नॉन झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. याप्रमाणे काय येईल बघा खाली मला दाखव. मी प्लस एक्सक्लूड करायला सांगितलंय द व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाईज अदर दॅन झिरो रेटेड सप्लाईज आणि द टर्नओव्हर ऑफ सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच ए 4A 4B प्लेन पिरियडची वजा करा. द टर्नओव्हर इन स्टेट और युनियन टेरिटरी एक्सक्लुडिंग, पहिले एक्सक्लूड करा टर्नओव्हर ऑफ सर्व्हिस, जी येईल ती व्हॅल्यू ॲड करा. द टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सर्व्हिसेस ऑफ मेड विदाउट पेमेंट अशा सर्व्हिस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर बॉन्ड और एलयूटी ही ॲड करा आणि नॉन झिरो रेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हे ॲड करा. हे ॲड केले, प्लेस करा एक्झाम सप्लाय अदर दॅन झिरो रेट सप्लाय, हे मायनस करा, हे मायनस येईल ती व्हॅल्यू काय, ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर. खाली एक्झाम्पल मी पण सांगतो, परत क्लिअर करतो कसं आहे की फक्त माझ्याकडे समजा सर्व्हिस नाहीच आहे, फक्त गुड्सच आहे, तर मी काय घेईन, डोमेट्री चार्जेस सप्लाय किती आहे, 10,000 आहे, एक्झाम 5,000 आहे, झिरो रेट सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ IGST 12,000 आहे आणि झिरो रेट सप्लाय विथ पेमेंट ऑफ IGST 8,000. तर यात त्यांनी काय दिलं की टर्नओव्हर झिरो रेट सप्लाय गुड जेव्हा काढायचं आहे तसं आपण काढतो तसाच तो ॲडिशनल टर्नओव्हरमध्ये पण काढायचा, याचप्रमाणे काढायचं. मग तू विचार करा, कन्सिडर व्हॅल्यू ऑफ सप्लाय गुड्स काय रिफंड अमाऊंट काढताना. तर इथे समजा रिफंड घ्यायचा आहे या 4,500, 4,500 रिफंड घ्यायचं. ITC किती आहे इकडे 4,500, या 4,500 मधला रिफंड समजा घ्यायचा आहे, तर काय बघायला लागेल, टर्नओव्हर झिरो रेट सप्लाय गुड्स, समजा सर्व्हिस नाहीच आहे माझ्याकडे, तर मी हे विचार घेणार नाही. 12 झाले. टर्नओव्हर किती इकडे 10, हा एक्झाम घ्यायचा नाही, हा सोडला तर
10 आणि 12 22 आणि 8 30 होईल. 12,000 डिवायडेड बाय 30,000 आणि नेट ITC किती आला? हा 4,500. ओके 4,500. बाकी मी कुठला लोकल सप्लाय काय कुठला वेगळा सप्लाय करत नाही की तो त्यातनं वजा होईल. त्यामुळे तो नेट ITC पूर्ण येईल 4,500. हे फॉर्म्युला केला तर उत्तर येईल 1800. 1800 हे काय येईल? रिफंड अमाऊंट येईल. सगळेच काय गुड सर्व्हिस दोन्ही सप्लाय करत नाही. आता दोन्ही असेल, समजा दोन्ही असेल, आता यामध्ये डोमेस्टिक टॅक्सेबल सप्लाय दिलंय, एक्झाम दिलंय. जो फॉर्म्युला आहे ना त्यात त्यांनी काय केलंय, पहिले सर्व्हिस वजा करायला सांगितलंय आणि मग त्यातनं काय करायला सांगितलंय, घेणारेच विदाऊट पेमेंट ऑफ IGST हे ऍड करायला सांगितलं. म्हणजे ते जेवढं सप्लाय विथ पेमेंट ऑफ IGST आहे ना ते त्यामध्ये घेऊ नका, इनडायरेक्टली सांगतात. फरक आहे. गुड्समध्ये त्याने ऍड केलं 8,000 जे विथ पेमेंट ऑफ IGST आहे, इथे ते मात्र घ्यायचे नाही. त्यामुळे टोटलमध्ये ती अमाऊंट येत नाही. आता ITC किती आहे? 4,500 आहे आणि इथे हा 3,500. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये 8,000 आले इकडे आले आणि 27 टोटल केली. इथे आपण जे काढले होते 30 प्लस 40 आणि हे 15 हे 55. ओके कळलं की नाही? गुड्सची अमाऊंट कशी काढायची दिले, सर्व्हिसची अमाऊंट घेतली प्लस हे घेतलं आणि मग नेट ITC दोन्ही मिळून अमाऊंट आली 8,500. 27 डिवाइड बाय 55. इथे बघा हे 10,000 घ्यायचे आहेत, हे 15 घ्यायचे. इथे 12 घेतलेलं ना, 12 मध्ये 15 ऍड होतील, 27 होतील. 27 झाले डिवाइड बाय 55 आणि इंटू 8,000. फक्त त्यांनी हे आपण जे काही 4 प्रकार काढतो यातनं त्यांना हा प्रकार फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचा नाही आणि तिकडेच फॉर्म्युला गुंतागुंतीचा होतो. त्याच्यामुळे ते घ्यायचे नाही. म्हणून हे पहिले सगळ्यांनी आतमध्ये या, यांनी बाहेर जा, त्यांना आत घ्या. असा केल्यामुळे तो फॉर्म्युला काय आला, गुंतागुंतीचा झाला. मी जिकडे कन्फ्युज व्हाल तिकडे इकडेच कन्फ्युज व्हाल. म्हणून मी या प्रकारे टेबलला घेऊन मांडलंय की बघा हे जे आहेत हे त्यांना घ्यायचे नाहीत. इकडे त्यांनी दिलेत गुड्सच्या केटमध्ये, सर्व्हिसच्या केटमध्ये दिलेलं नाही. आता जर तुम्हाला हे माहिती आहे पण टॅक्स पेअरला नाही माहिती किंवा त्यांनी एक चान्स घेतला म्हणून असे सगळे इनवॉइस टाकून दिले की ह्या इनवॉइसचं मला काय करा, ITC रिफंड द्या. आले तर आले इनवॉइस. सिस्टम काय करतो, सिस्टम ते फॉर्म्युल्याप्रमाणे कॅल्क्युलेट करतो आणि अमाऊंट देतो. पण डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही, जे डॉक्युमेंट दिले त्याच्याप्रमाणे त्याला ते डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत की नाही हे बघणं सिस्टमचं काम नाही ना. हे बघणं जो PO बघेल ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल, हा बरोबर आहे देऊ टाका रिफंड. बाकी तुम्हाला हा फॉर्म्युला बनवायचा नाही असा, फक्त हेच बघायचं आहे की कुठले इनवॉइस कुठल्या प्रकारच्या सप्लाय करता वापरले गेले. जो ITC रिफंड मागतोय तो त्यांनी कुठल्या एक्सपोर्टला कुठला वापरला आहे, कुठल्या सप्लाय करता कुठल्या इनवर्ट सप्लाय वापरला आहे. तो इनवर्ट सप्लाय इनपुटचा आहे, इनपुट सर्व्हिसेसचा आहे, कॅपिटल गुड्सचा आहे, कसला आहे, मग कुठला इलिजिबल आहे कुठला इलिजिबल आहे हेच बघायचं. आणि त्या क्रायटेरियाप्रमाणे प्रॉपर डॉक्युमेंट आहे, प्रॉपर इनवॉइस आहे, इलिजिबल इनवॉइस आहे, इलिजिबल ITC आहे की नाही हे बघून मग जे सिस्टमने कॅल्क्युलेट केलं आहे ते बरोबर आहे की नाही, ते बरोबर आहे ते देऊन टाका रिफंड. एवढंच आहे ना. मला काय असं करायचं नाही की सगळं फॉर्म्युला घ्या, तो लिहा, मांडा फॉर्म्युला आणि मग उत्तर काढा. हे तुम्ही करत नाही ना, हे सिस्टमच करतो ना. For the purpose of this sub-rule, the value of goods exported out of India shall be taken. जी व्हॅल्यू घ्यायची, व्हॅल्यू द
ऑन बोर्ड FOB व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन शिपिंग बिल किंवा बिल ऑफ एक्सपोर्ट आणि ती व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन टॅक्स इनवॉइस. यातली जी लेस व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू घ्यायची. व्हॅल्यू ऑफ गुड्स ती असं जाते. आता एक्झाम्पल बघा. सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड मॅन्युफॅक्चरर्स ऑफ टॅक्सेबल गुड्स. आर हा टॅक्सेबल गुड्स आहे आणि एक्झाम गुड्स एस आहे. आता प्रॉडक्ट एस इज सोल्ड, हा जो गुड्स आहे हा प्रॉडक्ट जो आहे एस इज सोल्ड इन इंटरनॅशनल मार्केट विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स अंडर लेटर ऑफ अंडरटेकिंग. द कंपनी इज रजिस्टर्ड अंडर GST in the state of Maharashtra. The company provides the following information in relation to various supplies made by it during a tax period. जर अकाउंट रेकॉर्ड चेक केले तर काय माहिती मिळते? ही माहिती मिळते की प्रॉडक्ट एस हॅज बीन एक्सपोर्टेड टू UK फॉर 12,000 pound. Product R has been supplied to Betty Enterprises within India for rupees 12 lakh. The above amounts are exclusive of taxes. Okay, हे लक्षात घ्या. The company provides the following information in relation to the tax period on inward supplies received during the tax period. आता हा काय होता? हा आउटवर्ड सप्लाय होता ना. व्हेरियस सप्लाईज हा आउटवर्ड सप्लाय होता. परचेज काय केलं त्यांनी? हे परचेज केलं. GST ऑफ ₹5 lakh हॅज बीन पेड ऑन इनपुट. आता तुम्ही अकाउंट रेकॉर्ड बघाल तेव्हा बरेच इनवॉइस असतील, त्यातनं एकूण अमाऊंट काढून दिली तुम्हाला, फायनली काढून दिले. ही अशी रेडी मिळत नाही ॲक्च्युली. मी अकाउंट रेकॉर्ड चेक केल्यानंतर बघितल्यानंतर मग मला कळलं की 5 लाखाचा काय केला, GST भरला गेला यांच्याकडनं. 5 lakh हॅज बीन पेड ऑन इनपुट्स. GST ऑफ 2,40,000 हॅज बीन पेड ऑन कॅपिटल गुड्स. आता कॅपिटल गुड्सचा ITC इलिजिबल नाही, मिळत नाही, त्यामुळे तो विषय संपेल पुढे जाऊन. GST ऑफ ₹2 lakh हॅज बीन पेड ऑन इनपुट सर्व्हिसेस. म्हणजे 5 लाख आणि 2 लाख या 7 लाखाविषयी रिफंडचा विषय असू शकतो ना. आता ह्यातले एक्सपर्ट संबंधित इथे बघायला लागेल परत, कारण लोकल सप्लाय पण केला आहे. ऑल द अबोव इनपुट सर्व्हिसेस अँड गुड कॅपिटल गुड्स आर यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. हे पण महत्त्वाचं आहे. फॉलोइंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज ऑल्सो प्रोव्हाइडेड. Value of product S exported to UK in India rupees is 12 lakh. आता S जो आहे हा जो 12,000 दिले पाऊंड मध्ये, त्याची इंडियन रुपीमध्ये व्हॅल्यू किती येते? 12,000. However, the value of such product when supplied domestically, लोकली विकला त्याची व्हॅल्यू किती येईल? 10 लाख. मग 1.5 लाख आहे ना काढायला, म्हणून त्याची डोमेस्टिक व्हॅल्यू पाहिजे. बेट्टी एंटरप्राइजेस इज अ 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड अंडरटेकिंग. इट हॅज क्लेम द ITC ऑन गुड्स सप्लाइड टू इट बाय द सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड. आता बेट्टी एंटरप्राइजेसला जो सप्लाय केला हा टॅक्सेबल गुड्स आहे. आर हा कोणाला दिला? हा 20 ला. तर UA म्हणजे काय असतं? डीम एक्सपोर्ट, बरोबर आहे. त्याचा ते ITC क्लेम करणार आहेत किंवा ते रिफंड घेणार आहेत. The balance in the electronic credit ledger of Synotex Private Limited at the end of the tax period for which a refund claim is being filed after 3B. 3B पहले फाइल हुई. For the said period has been filed is 5,80,000.
after 3B for the said period has been filed is 5,80,000. The balance in the electronic credit ledger of PNB Limited at the time of filing the refund application is 3 lakhs. तर हे ह्याचा अर्थ काय होतो बघा. जेवढा बॅलन्स तिथे असेल, जेवढा बॅलन्स असेल तिकडे, सर्क्युलर आहे 125 ह्यात दिलं आहे की मॅक्झिमम रिफंड किती मिळेल. अमाऊंट रिफंडेबल टू द ॲप्लिकंट इज अ लिस्ट ऑफ द फॉलोइंग अमाऊंट. फॉर्म्युला मांडला, रिफंड किती येतो, एक अमाऊंट येईल ना काहीतरी फॉर्म्युलाप्रमाणे. आता लोकली पण सप्लाय करतात, त्यामुळे काही अमाऊंट वापरली गेली असेल GST पेड करायला, लायबिलिटी पेड करायला. तर मॅक्झिमम रिफंड अमाऊंट ॲज पर द फॉर्म्युला किती येते पहिले काढ. ती काढली. बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ॲट द एंड ऑफ द टॅक्स पिरियड फॉर वी द रिफंड क्लेम is filed after GSTR 3B for the said period has been filed. 5,80,000 बॅलन्स आलेला आहे. मे बी ज्या कॅपिटल ग्रुपला असतील ना ते बॅलन्स जास्त येईल. आणि द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ॲट द टाइम ऑफ फायलिंग द रिफंड ॲप्लिकेशन सपोज 3 लाख. ते याच्यामधले समजा असं आहे की ॲक्च्युली रिफंडचा बॅलन्स जो आहे तो रिफंड क्लेम करून येतो आहे 2,62,000. पण ॲक्च्युली समजा ज्यावेळेस मी ॲप्लिकेशन द्यायला जातो आहे तेव्हा बॅलन्स 1 लाख असेल तर याचा आता मी त्याचे पैसे वापरले गेले. लोकली लायबिलिटी पे करायला किंवा एखादा रिफंड आला ते पे करायला त्यातले अमाऊंट वापरले गेले. जर अमाऊंट वापरले गेले तर मग रिफंड मागण्याचा प्रश्न येत नाही. मग रिफंड 2,62,000 फॉर्म्युलाप्रमाणे येतो आहे म्हणून तेवढा मिळणार नाही. किती रिफंड येतो तो बघा, किती क्रेडिटला बॅलन्स आहे तो बघा, आणि ॲट द एंड ऑफ टॅक्स पिरियडच्या एंडला किती होता आफ्टर 3B फाईल, आणि बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ॲट द टाइम ऑफ फायलिंग द रिफंड ॲप्लिकेशन किती आहे. त्या रिलेव्हंट पिरियडला समजा मला जास्त अमाऊंट मिळायला पाहिजे होती, पण मी त्याच पिरियडला इमिजिएटली रिफंड ॲप्लिकेशन फाईल नाही करणार ना, 2 वर्षामध्ये कधी पण करेन. आणि मी सांगेन मला जो रिफंड पाहिजे तो 2024 चालू आहे, मी 23चा मागतोय. पण मधल्या 8-9 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जर का मी त्यातली अमाऊंट लायबिलिटी पे करायला वापरले असेल तर तेव्हा बॅलन्स काय त्याचं महत्त्वच नाही ना. महत्त्व काय की ज्या वेळेस मी रिफंड ॲप्लिकेशन करतो त्यावेळेस किती बॅलन्स आहे तो जास्त आहे, आणि फॉर्म्युला काय सांगतो यातली जी कमी अमाऊंट आहे तेवढ्या अमाऊंटचा रिफंड मिळेल. असंच व्हायला पाहिजे ना. बघा मी समजा फॉर्म्युल्याचा 2,62,000 काढले असतील, ओके, आणि आत्ता मी आणखीन काय परचेस केलं म्हणून माझ्याकडे ITC वाढला आणि त्यात 3 लाख आले, असं नाही होणार ना. फॉर्म्युला किती म्हणतो तुमचा 2,62,000 मिळतील. पण जर फॉर्म्युलाप्रमाणे जर अमाऊंट जास्त होते पण ती अमाऊंट युटिलाइज झाली असेल म्हणून बॅलन्स कमी आला आहे, तर बॅलन्स कमी झाला आहे तर मग जी कमी अमाऊंट आहे तीच जाणार ना. म्हणजे इनडायरेक्टली लायबिलिटी पे करायला अमाऊंट ज्याचा लोकल सप्लाय होतो तो रिफंड मागायचा त्याला प्रश्नच येत नाही, कारण लोकल सप्लाय केल्यामुळे काय होतं जो ITC अकोमोडेटच होत नाही. जो लोकली सप्लाय करतच नाही त्यांचा ITC अकोमोडेट होतो, मग ते रिफंड मागतात, त्यांना रिफंड दिला जाऊ शकतो. मग लोकल आणखीन एक्सपोर्ट, डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट दोन्ही सप्लाय असतात तेव्हा मग तो फॉर्म्युला दिला आहे की तुम्ही बघा व्हॅल्यू किती याला रिफंड मिळू शकतो. तो लोकल रिफंड घेतला तर लोकल सप्लाय करत राहिला तर त्याची हळूहळू ती अमाऊंट वापरली पण जाऊ शकते. पण एखाद्याला वाटतं की आपण डोमेस्टिकली सप्लाय तर आपला कमी होत चालला आहे आणि एक्सपोर्ट वाढत चालला किंवा तो फोकस एक्सपोर्टवरती करतोय तर मग त्याच्याकडे ITC अकोमोडेट होणार. ते लोकली काही सप्लायच नाही तर मग कन्फ्युजन नाही आहे. जर लोकल सप्लाय करतो मग तिकडे अपॉर्च्युनिटी होणार, कारण की लायबिलिटी लोकली पे केली जाते आउटवर्ड सप्लाय केल्यामुळे. हे सगळे पॉईंट आहेत ते विचारात घेऊन त्याप्रमाणे सर्क्युलर बनवलं गेलं. असे जे लोकांना क्वेरी आल्या त्याप्रमाणे ते सर्क्युलर बनवलं गेलं. ही माहिती सगळी दिली. ही माहिती मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पुढे एक्सपोर्ट ऑफ गुड्स, झिरो डेट सप्लाय इन टर्म्स ऑफ सेक्शन
16 सबसेक्शन 1 ए प्रमाणे IGST ॲक्ट. ओके, हा जेवढी सप्लाय आहे त्याची RTCचा रिफंड घेता येतो इवन इफ सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. ITC मे बी अवेल, ITC घेता येतो आणि त्याचा मग रिफंडही घेता येतो ॲज पर रिफंड घेण्याकरता सेक्शन 54(3) क्लॉज 1 रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड. म्हणजे संबंधित सगळ्या तरतुदीप्रमाणे जावं लागतं विचार करताना की ITC घेता येईल का, हा जेवढी सप्लाय आहे का, तो कुठे येतो, त्याचं सेक्शन काय, ITC सेक्शन अलाव करतो का, ITC अलाव होईल, मग रिफंड प्रमाणे. देअरफॉर इन द गिवन केस सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड विल बी एलिजिबल टू क्लेम ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ एक्झाम प्रॉडक्ट एस. ते एक्झाम प्रॉडक्ट होता त्याचा रिफंड हे जे एक्सपोर्ट केलं आहे एक्झाम गुड्स एस. ओके, आणि प्रॉडक्ट एस हॅज बिन एक्सपोर्टेड, हे लक्षात घ्या. मुद्दामून तसा घेतला आहे कारण की झिरो डेट सप्लायमध्ये दिलेलं आहे असं की त्याचा ITC अवेल करता येईल. तर झिरो डेट सप्लाय असेल आणि त्याचा जर का इनवर्ट सप्लायचा का ITC असेल तर तो अवेल करता येईल. हे सेक्शन 16 मध्ये दिलेलं आहे. हा झिरो डेट सप्लाय आला इकडे. जेवढी सप्लाय कशाला म्हणतात हे इकडे दिले, एक्सपोर्ट किंवा सेजमध्ये सप्लाय केला. आणि पुढे क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स मे बी अवेल्ड. क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स मे बी अवेल्ड फॉर मेकिंग झिरो डेट सप्लाय नॉट बी स्टँडिंग द सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. तो एक्झाम सप्लाय असेल तरी त्याचा ITC अवेल करता येतो. आणि मग त्याचा आता आपण जेव्हा एक्झाम्पल बघत होतो तेव्हा आपल्याकडे काय दिलं गेलं की एक्झाम गुड्स एस आहे तो एक्सपोर्ट झाला आहे, हा एस आहे हा एक्सपोर्ट झाला. एक्झाम सप्लायचा ITC घेता येत नाही, ते डोमेस्टिकली सप्लाय केलं. पण एक्सपोर्ट जर केला तर त्याचा आपण ITC अवेल करता येतो. मग त्याचा ITC अवेल त्याने केला आहे तो लिगली व्हॅलिड आहे, बरोबर आहे, तो इलिजिबल आहे. आणि त्याप्रमाणे तो क्लेम जो घ्यायचा आहे बी एबल टू क्लेम रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड ITC इन टर्म्स ऑफ सेक्शन 54(3)(1) ऑफ द CGST ॲक्ट 2017. आता फॉर्म्युला काय आहे, टर्नओव्हर डिवाइडेड सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस डिवाइडेड बाय ॲडिशनल टोटल टर्नओव्हर आणि इंटू नेट ITC. याप्रमाणे याच फॉर्म्युलाप्रमाणे नेट ITC 7 लाख. 7 लाख कसे काढले, हे 5 आणि हे 2, हे 2 40 कॅपिटल गुड्स आहेत, हे नाही घेतले. इथे 12 लाख व्हॅल्यू दिली, हे 10 लाखाचे 1.5 लाख होतील ना. लोअर ऑफ द व्हॅल्यू झिरो सप्लाय 12 लाख और द वैल्यू 1.5 टाइम्स. ओके, अजीरोड टर्नओवर 32 लाख, 20 लाख प्लस 12 लाख, 12 लाख डिवाइड बाय 32 लाख इंटू 7 लाख 2,62,500 ही अमाऊंट येते. ही अमाऊंट फॉर्म्युलाप्रमाणे आली आणि ज्यावेळेस ॲप्लिकेशन क्लेम रिफंड ॲप्लिकेशन क्लेम करेल ते त्याला अमाऊंट किती आहे, तर कमी अमाऊंट असेल तर जास्त अमाऊंटचा रिफंड तो क्लेम करूच शकत नाही. जेवढा ITC असेल अवेलेबल तेवढीच बॅलन्स डेबिट होईल. 2,62 काय सिस्टम डेबिट करणार नाही, सिस्टम डेबिट करायला एकच लागतं, 1 लाख असेल तर. ह्या एक्झाम्पल प्रमाणे काय होतं की तुम्ही कशा प्रकारे विचार करायला पाहिजे हे तुम्हाला कळतं. आता हे EOU आहे, हे नोटिफाईड ॲज डीम एक्सपोर्ट आहे आणि मग त्याप्रमाणे त्याला रिफंड कोणी घ्यायचा, ITC कोणी घ्यायचा, दोघांना पण आहे. डीम एक्सपोर्टला डीम एक्सपोर्ट असेल तर सप्लायर किंवा रिसिपियंट दोघंही त्याचा रिफंड घेऊ शकतात. तर मग रिसिपियंटचा ITC घेणार आहे तर तो विषय संपतो.
त्याच्यासाठी. तर ते सगळी माहिती इकडे दिली आहे. मग देअरफॉर अमाऊंट रिफंडेड टू सिनेमॅटिक्स प्रायव्हेट लिमिटेड इज 2,62,500. जर बॅलन्स तेवढा असेल, त्या बॅलन्स किती होता जेव्हा हे त्यांनी क्लेम केलं तेव्हा बॅलन्स किती होता? म्हणजे एखाद्याने समजावून सांगितलं किती पण, तरी पण तुम्हाला त्यावेळेस लगेच कळेलच हे गरजेचं नाही. तुम्हाला फॉर्म्युला क्लिअर करून दिला तो तुम्हाला कळला. आता त्या फॉर्म्युल्याप्रमाणे ज्यावेळेस एक्झाम्पल होते येतं तेव्हा एक्झाम्पलमधले काय काय मुद्दे आहेत ते सगळे विचारात घेऊन तुम्ही त्याप्रमाणे फॉर्म्युल्याचे ते ताळमेळ घालून बघाल, मग तुम्हाला कळेल. आणि प्लस त्यात काय येतं, दुसरे कुठले सेक्शन आहेत त्याचा रेफरन्स येतो, ते सगळे रेफरन्सेस तुमचे क्लिअर असतील तरच तुम्हाला उत्तर काढता येईल. किंवा शिक्षणाने उत्तर काढलं ते बरोबर आहे की नाही हे पडलं तेव्हाच बघता येईल की आय टी सी इथपर्यंत बघायचं आहे ना. कॅपिटल गुड्सचं आय टी सी घेतलेलं नाही आहे, जे इन्व्हेस्ट टाकले तर कॅपिटल गुड्सचं घेतलेलं नाहीत त्यांनी. हे सगळं व्हेरीफाय करणं काम आहे ना. मग हे व्हेरीफाय करताना तुम्हाला इतर तरतुदी जे प्रोव्हिजन आहेत त्या लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. तर तुम्ही एखाद्या मधला क्लास मिस केला असेल आणि त्याला तुम्ही जर का ती माहिती तुमच्याकडे मटेरियल अपडेटेड नसेल, तुमची मेमरीत नसेल ती माहिती, मग तुम्ही वाचायला जाल, एक्झाम्पल बघायला जाल, तुम्हाला तेवढा क्लिअर पटकन नाही होणार. म्हणजे जर तुम्हाला वाटतं की समजा आपली जेवढे सप्लाय काय हेच आपण विसरलोय तर ते परत बघा. आय टी सी सेक्शन विसरलोय ते परत बघा. जे काय तुम्ही विसरलाय ते तुम्ही वारंवार ते बघितल्याशिवाय त्यावरती वाचल्याशिवाय तुमचे ते मुद्दे क्लिअर होणार नाहीत आणि मग तुम्हाला पुढे जाऊन मग क्लिअरिटी येणार नाही जर ते क्लिअर असेल तर. जे काय पुढे आता असेसमेंट आहे, ऑडिट आहे किंवा जे काय ऑडिट तुम्ही करायला जाल तर ऑडिट तुम्ही कुठल्या बेसवरती करणार आहात, जे काय डॉक्युमेंट अकाउंट रेकॉर्ड्स हे टॉपिक तुम्ही घेणार आहात नाही ते हे सगळं अगोदरच्या प्रोजेक्टवर डिपेंड आहे ना. टॅक्स इन्व्हॉइस कधी बनवायचा, कसा बनवायचा, त्यात काय पाहिजे हे जर क्लिअर नसेल तर पुढे ऑडिट कसं करणार. डॉक्युमेंट कुठले बघायचे हेच जर माहीत नसेल तर ऑडिट काय करणार. तुमच्याकडे बँकेचं अकाउंट असेल, ते बँकेत पैसे किती आले, माल किती गेला, इन्व्हॉइस किती बनले, तुमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे की ई बिल किती बनली, या माहितीच्या आधारे बरोबर टॅक्स पे केला की नाही, किंवा जर तसे किती डाऊट आहे बघायचं ऑडिट त्याला बनलं होतं ना. ऑडिट काय उगाचच नाही करायला सांगत ना. म्हणजे असे काहीतरी मुद्दे आहेत, काहीतरी तरतुदी आहेत, त्या तरतुदीप्रमाणे त्यांनी काम केलं नसावं अशी कुठेतरी शंका आहे, किंवा प्रॉपर लायबिलिटी पे केलेली नाही किंवा आर टी सी प्रॉपर घेतलेलं नाही अशी काहीतरी शंका असल्याशिवाय ऑडिट प्लॅन करत नाही. जर तुम्हाला ज्या बेसिसवरती ऑडिट करायचं आहे, जे तुमचे चेकलिस्टचे जे पॉईंट आहेत तेच तुमचे क्लिअर नसतील तर मग तुम्ही कुठल्या बेसिसवरती ऑडिट करणार. ऑडिटचा बेसिस काय, आता आपण रिफंडची बेसिस काय हे बघितले ना, की रिफंड त्याचा जर का क्लेम मागतोय तो क्लेम फायनल झाला आहे तो बरोबर आहे की नाही. मग त्याच्यासाठी आय टी सी, झिरो सप्लाय, एक्झाम सप्लाय हे सगळे कन्सेप्ट जर क्लिअर नसतील, एक्झाम सप्लाय काय हेच एखाद्याला क्लिअर नसेल तर मग प्रश्नच म्हटला काय कळणारच नाही. मग आणखी मी 2 एक्झाम्पल दिली, ओके. तुम्ही बघा हे एक्झाम्पल तुम्ही बघा, दुसरं आणि तिसरं हे बघा. काहीतरी थोडंसं वेगळं आहे की ज्यात काहीतरी तुम्हाला वेगळा त्यातनं काहीतरी अनुभव व्हावा, काहीतरी वेगळं कळावं हाच उद्देश आहे त्यातनं, आणि त्यातून तुम्हाला ते रिअलाइज होईल. तर 89 काय, आता तुम्ही रिफंडची वरती बघितलं इथे की रिफंड कोणाकोणाला मिळतो. सुरुवातीला बघितलं की आय टी सी रिफंड कोणाला मिळतो. $54,3 सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 10 मध्ये जो रिफंड आहे तो विथहोल्ड केला रोखून ठेवला जाऊ शकतो. रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट द एंड ऑफ. आता मे म्हटलंय मे क्लेम, इच्छा असल्यास तो क्लेम करू शकतो, पण खाली काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस अदर दॅन. मग ह्या 2 केस दिल्यात
ज्यामध्ये ITC रिफंड मिळेल. पहिली केस काय, 0 डेट सप्लाय मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, म्हणजे सेजमध्ये सप्लाय केला किंवा एक्सपोर्ट केला तर त्याला रिफंड मिळेल. आणि दुसरं काय म्हटलं आहे, वेअर, आता आपण हे बघितलं 89(4) मध्ये हे बघितलं. आणि वेअर द क्रेडिट हॅज अक्युमुलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट बिंग हायर. इनपुट समजा माझं 18%, 12%, आणि आउटपुट जे आहे हे जर का 5%, रेट ऑफ आउटपुट टॅक्स कमी आहे 5%, तर मग ITC अकोमुलेट होईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ITC अकोमुलेट होईल, कारण की प्रोडक्शन होतं. इथे मॅन्युफॅक्चररच अपेक्षित आहे की मॅन्युफॅक्चर ABC गुड्स घेतो आणि समजा P बनवतो, तर ABCची जी किंमत जे GST आहे तो 18 किंवा 12 आहे, आणि जी वस्तू बनते त्याच्यावर GST 5%. मग इथे कलेक्ट करतो 5 रुपये पण पे करतो जास्त अमाऊंट, त्यामुळे कॅशमध्ये ITC पे करायला येत नाही, कॅशमध्ये लायबिलिटी पे करायला येत नाही आणि ITC अकोमुलेट होतं. त्याचा रिफंड गव्हर्नमेंट देते, पण त्याला काय म्हटलं आहे की ते जे गुड्स आहेत त्याला इथे रेट असला पाहिजे, आउटपुट टॅक्सला एक्झाम किंवा निगेटेड असता कामा नये. आणखीन एक्सेप्ट सप्लाईज, काही गुड सर्व्हिसेस आहेत त्या गव्हर्नमेंटने काय केलं, नोटिफाय केलं, काही गुड नोटिफाय केले की याचा रिफंड मिळणार नाही, त्या यादीमध्ये तो गुड असता कामा नये. आणि जे गुड्स एक्सपोर्ट झाले त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी हे असता कामा नये. जे एक्सपोर्ट गव्हर्नमेंटने लावली म्हणजे गव्हर्नमेंटला गुड्स, ते उद्देश असा की गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट एक्सपोर्ट होऊन अशी त्यांची अपेक्षा आहे. मग आणखीन कॉस्ट वाढली पाहिजे मॅन्युफॅक्चरची, मग ITC रिफंड पण देणार नाही. तर या अटी शर्तीप्रमाणे तो रिफंड जर का इलिजिबल असेल तर ते ॲप्लिकेशन करायचं. 89(4) मध्ये पहिले इकडे जर का अलाउड होतो तर पुढे जायचं आहे, इकडे जर का अलाउड होत नाही तर मग पुढे जायचंच नाही. कळलं 89(4)? इथे ब्रेक घेऊया आपण. ओके, 89(5) मी ब्रेक नंतर घेतो.